ह्या म्हाताऱ्यानं 75 वर्षाचा बाईचा बलात्कार सुद्धा केलाय. ह्याच म्हाताऱ्यानं स्वतःच्या सख्या भावाच्या पोरगीवर सुद्धा विनयभंगाचा प्रयत्न केलाय. म्हणून हा 4-5 वर्ष जेलमध्ये होता. त्याला बाहेर सोडला कुणी? सरकार ह्याचं उत्तर देऊ शकतंय आम्हाला. जर त्याला त्याच वेळी फाशी दिली असती तर आता ही 3-3.5 वर्षाची मुलगी आपल्यात असती. तिच्यासोबत ह्या बलात्कार करायचा ह्या नीच माणसाची हिंमत सुद्धा झाली नसती, कारण तो आपल्यात नसता. घरात बसलेली बांगड्या घालून बसलेली सरकार, ह्याचं उत्तर आहे का सरकारकडं? नीच सरकारकडं उत्तर आहे का ह्या गोष्टीचं? मागच्या वेळी मालेगावमध्ये पण जे प्रकरण झालं बलात्काराचं, त्यानंतर लोकांनी आंदोलनं केली, सगळं केलं आणि त्यानंतर प्रकरण शांत झालं. त्याचा प्रूफ देऊ शकताय का तुम्ही की तुम्ही त्या माणसाला सुद्धा फाशी दिली? मग तुम्ही ह्या माणसाला फाशी द्याल ह्याची काय गॅरंटी? बाप आंदोलन करतोय तर त्याचीच कॉलर धरताय तुम्ही. अरे त्याच्यावर काय गोष्ट घडल्या, त्याच्या पोरगीसोबत काय घडल्या, त्याच्या तुम्हाला अक्कल नावाचा प्रकार आहे का? ह्या पोलीस, हे जे पोलीस आहेत ना, ज्यानं त्या बापाचा कॉलर धरला होता, त्यांना पण तिथं हाना मी तर म्हणते. काय लोक असं म्हणतात की इथं बसून बोलण्यात काय पॉइंट नाहीये, तिथं जाऊन आंदोलन कर. अरे आंदोलन करून, दिवा पेटवून, मेणबत्त्या पेटवून काय होणार आहे? काय होणार नाहीये. तुम्ही एक काम करा, जे हे लोक बोलतायत की नाही, तुम्ही त्या नवले ब्रिजच्या इथं त्या चौकात त्या माणसाला घ्या, त्याला एकतर उभा जाळा, नाहीतर त्याला फाशीची शिक्षा द्या. अख्खी महाराष्ट्रातली जनता आहे की नाही तिथं येईल. तिथं येईल. आता मला बघायचं आहे की हा महाराष्ट्राची जी सरकार आहे की नाही ती काय न्याय देणार आहे. जे आम्हाला ज्ञान शिकवतंय की नाही, हे असं तसं फाशीची शिक्षा, ह्याचा टीव्ही जे न्यूज चॅनल आहेत त्यांच्याही समोर येऊन जे बडबडतायत की नाही लवकरात लवकर शिक्षा होईल, स्वतःच्या घरातल्या पोरगीसोबत हे झालं असतं ना तर कशी तडतड झाली असती. तुम्ही राजकारणी लोक शिक्षा द्यायला त्याला 1 मिनिट तरी लावला असता काय? आणि ह्या प्रकरणाला कितीतरी तास उलटून गेल्यात आणि तुम्ही घरात ठप्प शांत न्यूज चॅनल समोर म्हणताय की आम्ही त्याला शिक्षा लवकरात लवकर देऊ. लवकरात लवकर नाही, आजच्या आज करा ते. मला बघायचं आहे महाराष्ट्राची सरकार